या 2 खतांचा वापर जर गुलाबाच्या झाडाला छाटणीनंतर केला तर झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतील आणि तयार झालेल्या ज्या फांद्या आहेत त्या देखील सुदृढ मजबूत होण्यासाठी या खताचा खूप चांगला असा हा उपयोग होतो। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले YouTube चॅनल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। गुलाबाच्या झाडाला अशा प्रकारे खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी, तयार झालेल्या फांद्या मजबूत होण्यासाठी आपल्या घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत। तर त्या 2 वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे पाहणार आहोतच, पण त्याचबरोबर या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या या गुलाबाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, त्याच्यावरती भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी या झाडाला खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडावरती काही कामे देखील करावी लागतात, तर झाडावरती भरपूर फुले लागतात। त्यामध्ये करायचे काम म्हणजे या झाडाची ही वेळोवेळी छाटणी करावी, म्हणजे एकदा फुले येऊन गेली की पुन्हा नव्याने फुले येण्यासाठी झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या वरच्या बाजूने थोड्या कट कराव्या, म्हणजे झाडावरती अशा प्रकारे हे नवीन फुटवे येतात आणि झाडावरती जी फुले येतात ती या नवीन फांदीवरतीच ही जास्त प्रमाणामध्ये लागत राहतात। जुन्या फांदीवरती फुले ही लागत नाहीत, त्यामुळे झाडाची ही नेहमी वेळोवेळी छाटणी करावी आणि छाटणी केल्यानंतर झाडावरती नवीन भरपूर फुटवे येण्यासाठी आणि तयार झालेल्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याला खतेही द्यावीच लागतात, कारण जर खते दिली तरच झाडावरच्या फांद्या हे मजबूत होतात आणि झाडावरच्या फांद्या जेवढ्या मजबूत असतात तेवढीच त्याच्यावरती भरपूर कळ्या फुलेही लागत राहतात। तर त्यासाठी आज मी ज्या 2 वस्तूंचा वापर करणार आहे त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ह्या कांद्याच्या साली आहेत। कांद्याच्या साली या फुलांच्या झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत, कारण झाडांना आवश्यक असणारे जे सर्व घटक आहेत ते याच्यामध्ये म्हणजे जे सल्फर, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे जे घटक आहेत ते जास्ती प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे झाडांना याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। आता याच्यापासून खत तयार करण्यासाठी ज्या ह्या कांद्याच्या साल्या आहेत त्या अशा प्रकारे 2 ते 3 दिवस या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ते पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। तयार झालेले हे जे खत आहे ते एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने गाळून घ्यायचे, कारण याचा आपण झाडावरती स्प्रे देखील करणार आहोत। गाळून घेतल्यामुळे याच्यातील जे कण आहेत ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाहीत आणि गाळून घेतल्यानंतर ह्या ज्या कांद्याच्या साली आहेत त्या देखील फेकून न देता त्याच्यापासून तुम्ही अजून एकदा हे खत तयार करू शकता किंवा मातीमध्ये अशाच प्रकारे ह्या ज्या साली आहेत त्या कोरड्या मिक्स केल्या तरी देखील हा चांगला फायदा होतो। तयार केलेले हे जे कांद्याच्या सालीपासून पाणी आहे त्याचा वापर करताना देखील हे पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच हा वापर करायचा आहे, कारण तयार झालेले जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते। झाडांना खते देण्याबरोबरच याच्या झाडावरती काही कामे देखील करावी लागतात। त्यामध्ये करायचे काम म्हणजे झाडाच्या या कुंडीतील माती ही अधूनमधून म्हणजे कमीत कमी 15 ते 20 दिवसातून अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची, त्यामुळे मातीमध्ये हे ऑक्सिजन खेळता राहतो आणि आपल्या झाडांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन पोहोचला गेल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते। झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली झाली की साहजिकच आपली झाडे देखील ही चांगली वाढतात आणि अशा मातीमध्ये कीड देखील ही कमी प्रमाणामध्येच ही लागत राहते। आता आपण ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे ही मसूर डाळ आहे। मसूर डाळ देखील झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे, कारण याच्यामध्ये जे पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे जे घटक आहेत ते झाडांच्या वाढीसाठी, झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर असे आहेत। याचा वापर देखील तुम्ही 2 प्रकारे करू शकता। एक तर हे पाण्यामध्ये भिजत ठेवून लिक्विड खत तयार करून याचा वापर करू शकता किंवा मिक्सरमध्ये या डाळीची पावडर करून तुम्ही मातीमध्ये मिक्स केली तरी देखील याचा चांगला असा हा फायदा होतो। झाडांना खते देण्याबरोबरच झाडांना कीटकनाशक फवारणी देखील हे आवश्यक असते, कारण झाडावरती जेव्हा नवीन फुटवे येतात आणि या फुटव्यावरती अशा प्रकारे कळ्या यायला सुरुवात झाली की अशा या छोट्या कळ्यावरती आणि कोवळ्या पानावरती ही कीड लवकर लागते, तर त्यासाठी सुरुवातीपासूनच एखादे कीटकनाशक हे फवारावे। तर आता आपण जे कांद्याच्या सालीपासून तयार केलेले जे पाणी आहे त्याचा जरी तुम्ही स्प्रे या झाडावरती केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तरी निघून जाते, कारण कांद्याच्या सालीमध्ये जो उग्र वास असतो त्याच्यामुळे कीड ही लवकर लागत नाहीत।
कांद्याच्या सालीप्रमाणेच तुम्ही लसणाच्या सालीचा देखील हा वापर करू शकता। आता आपण ही जी मसूरच्या डाळीपासून पावडर तयार केलेली आहे ती किती प्रमाणामध्ये झाडाला द्यायची, तर 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या या एका झाडाला फक्त 1 चमचा या प्रमाणामध्ये मसूरच्या डाळीची पावडरचा वापर करायचा आहे आणि कांद्याच्या सालीपासून जे तयार केलेले पाणी आहे ते 1 मग या प्रमाणामध्ये जर तुम्ही महिन्यातून एकदा या झाडाला खत म्हणून वापर केला तर झाडाची वाढ ही चांगली होईलच, पण झाडावरती खूप साऱ्या कळ्या आणि फुले येण्यासाठी ही मदत होईल। तर अशा प्रकारे मसूरच्या डाळीची पावडर, कांद्याच्या सालीचे पाणी याचा खत म्हणून तुम्ही गुलाबाच्या झाडासाठी वापर केला तर झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतीलच, पण झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या अशा प्रकारे सुदृढ मजबूत होतील, त्यामुळे झाडावरती फुले देखील ही भरपूर लागतील। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।